रात्री ना आम्ही आदूचा ना ड्रेस चेंज करायला गेलो होतो. जो दिवाळीला त्याला ड्रेस घेतला ना तर त्याला तो ना खूपच फिट झाला होता, म्हणूनच रिटर्न करायला गेलो होतो. शॉपच्या बाहेर आलो ना आदूला असं वाटलं की तो टोपीवर ना खूपच छान दिसतोय, म्हणूनच ना शायनिंग मारत होता. ड्रेस ना एक्सचेंज करून झाला होता. मग तिथेच ना मॉल आहे जय भवानी नगर मध्ये, देवगिरी मॉल म्हणून, तर आम्ही ना तिथेच गेलो होतो. एवढ्या वर्षात ना आम्ही कधी ह्या मॉल मध्ये आलो नव्हतो, पण आता दिवाळी पण आली म्हणलं इथून करूया थोडीफार शॉपिंग. तर मग साबणी घेतल्या. स्टार्टिंगलाच मी साबणीच मला दिसल्या तिथे, मग साबणी वगैरे घेतल्या. खूप सारं काही होतं तिथे, पण साबण वगैरे घेतल्या. निरमा घेतला. आता मी एक निरमा घेतला होता, पण हा अजून डबलच निरमा टाकत होता. आता जसं काही बिल तोच पे करणार आहे म्हणून एवढं सगळं सामान घेत होता. आता बिल पे न करताच तिथून निघत होता. आता इथले लोक आम्हाला हाणतील ना. मग सगळं सामान घेतलं आणि एवढं मोठं बिल झालं रे बाबा एवढ्या सामानाचं. आणि तिथून समोरच ना पिझ्झा पास्ता बाईट आहे, तर तिथे गेलो होतो पिझ्झा खायला. आता घरी ना चीज ट्राय केली होती, पण पिझ्झा काय आपला बनलाच नव्हता. आता मला पण ना खूपच पिझ्झा खाऊ वाटला. म्हणलं जावा आता इथेच. तर आदूची तिथं नखरी चालू होती. याची त्याची गाडी दिसली का म्हणे राधा माऊचीच गाडी आहे. चला मग भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.